आज वर्षभराचं कैरीचं लोणचं बनवलं. कैरीचं लोणचं मी अगदी सोप्या पद्धतीने बनवते. तुम्हाला सांगते. तर आता इथे आपण मार्केटमध्ये मी जाते आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथे जिथे प्रॉपर लोणच्याच्या कैऱ्या मिळतात ना, त्या मार्केटमध्ये जाऊन कैऱ्या घ्यायच्या. घरचं पाणी घेऊन जातो आम्ही घरूनच बाटली. छान व्यवस्थित तिथे धुवून पुसून घेतो आणि मग त्यांच्याकडनंच कट करून घेतो. त्यांच्याकडनं एकसारखी कैरी कट करून मिळते व्यवस्थित आणि बाटेसकट मिळते कट करून. त्यामुळे शक्यतो तिथूनच आम्ही कट करून घेतो. लोणचं फार भारी होतं अशा पद्धतीने आपण कट करून घेतली ना कैरी, लोणचं फार सुंदर होतं. मी आणि आई दरवर्षी अशा पद्धतीने लोणचं करतो. कैरी कट करून घरी आणली ना, की मग ह्या सगळ्या फोडी ज्या आहेत त्या एक-एक करून पुसून घ्यायच्या. थोडं वेळमोडं काम आहे, पण ह्याला शक्यतो पाण्यामधून फोडी केल्यानंतर पाण्यामधून काढत नाही. मी मी तरी मी काय करते, एक-एक फोड अशी छान व्यवस्थित पुसून घेते. तिथून एकतर आपण कैरी आधी धुतलेली असते. नंतर मग हे असं स्वच्छ मी सगळ्या कैऱ्या हे बघा किती सुंदर असं छान पुसून घेतलेल्या आहेत. पुसून घेतल्यानंतर काय करायचं इथे मी 1 किलोचं मिठाचं पाकीट घेतलेलं आहे. ह्याच्यातली फक्त पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम साधारण मीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि साधारण 3 मोठे चमचे आपल्याला हळद घालायची ह्याच्यामध्ये. आणि हळद आणि मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. म्हणजे ह्याचं आपल्याला ह्याच्यातूनच पाणी काढून घ्यायचं आहे. मिठाचं पाणी आहे ना, ते आपल्याला काढून घ्यायचंय. त्यामुळे हळद आणि मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आणि खालून वरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे हळद आणि मीठ ह्या कैऱ्यांना लागलं पाहिजेल. त्यामुळे याचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं ना हे, की मग हे असंच ठेवायचं आणि आपण पुढची तयारी करायची. हे बघा, मी कसं मिक्स केलंय, असं मिक्स करून ठेवायचं आणि मिक्स करून ठेवल्यानंतर हे साधारण 1 तासभर तरी आपल्याला हे असंच ठेवायचंय. म्हणजे काय होतं मिठाचं पाणी सुटतं आणि मग ते पाणी आपल्याला बाजूला काढून टाकता येतं. त्यामुळे आणि कलरही छान येतो म्हणजे पिवळा कलर जो आहे ना हळदीचा, तो कैरीला खूप छान असा येतो. हे बघा, आता हे आपण 1 तासभर तसंच ठेवून देऊयात. आता इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी इथे 1 लिटर तेलाची पिशवी घातलेली आहे. सनफ्लॉवर तेल आहे हे. 1 लिटर कढईमध्ये तेलाची पिशवी घातलेली आहे मी. आणि अजून एक अर्धा लिटर घालणार आहे. मी साधारण 1.5 लिटर मी इथे तेल वापरणार आहे. ही कैरी जी आहे ना, ती मी 6 किलो कैरी घेतलेली आहे. 6 किलो कैरीला मी इथे 1.5 लिटर तेल वापरतीये. आता तेल 1.5 लिटर वापरल्यानंतर तेल छान कडकडीत गरम करायचं. गरम केल्यानंतर इथे 3 चमचे तरी मोठे मी मोहरी घेतलेली आहे. मोहरी बरेच जण घालत नाहीत. तुम्ही जर घालत नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता. पण मोहरी छान लागते म्हणून मी कायम घालते. तर 3 चमचे मोहरी घातल्यानंतर ती चांगली तडतडली ना, की मग ह्याच्यामध्ये 1च चमचा हळद घालणार आहे. हळद का कमी घालणार आहे? कारण की आपण हळद आधी लावून ठेवलेली आहे कैरीला. त्यामुळे हळद कमी घालायची. 1 चमचाभर आणि साधारण मोठे 3 चमचे इथे हिंग घालायचं. हिंगाचा खूप सुंदर असा सुवास येतो. त्यामुळे हिंग ह्याच्यामध्ये आवर्जून घाला. 3 मोठे चमचे तरी मी इथे हिंग घातलेला आहे. आणि हे जे आपण हिंग आणि हळद, मोहरी घालतोय ना, शक्यतो त्यावेळेला गॅस बारीक करायचा किंवा बंद जरी केलात तरी तुम्ही चालू शकतं. पण मोठ्या गॅसवरती हे करायचं नाही, नाहीतर हे जळून जातं. त्यामुळे आठवणीने लक्षात ठेवा, तेल कडकडीत झालं ना, की गॅस एकतर बारीक करावा किंवा बंद करावा. आता ती फोडणी जी केलेली आहे ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची. तोपर्यंत आपल्या इथे 1 तासाभरानंतर ही कैरी जी आहे ही छान पिळून घ्यायची. सगळं ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि सुती कपड्यावरती अशी पसरवून ठेवायची. ती आपल्याला वाळू द्यायची आहे पुन्हा. त्यामुळे 1 तासभर तरी आपल्याला पुन्हा वाळवत ठेवायची आहे ही कैरी. तर पूर्ण पाणी काढून घ्यायचं ह्याच्यातलं आणि कैरी अशी सुती कपड्यावरती पसरवून ठेवायची. इथे आठवणीने सांगते, जी कैरी आपण सुती कपड्यावरती पसरवून ठेवतोय ना, ती उन्हात टाकायची नाहीये. फॅन खालीच वाळवायची आपल्याला. उन्हामध्ये टाकून अशी कडक वगैरे करायची नाहीये. फॅन खाली ती फक्त नरम होईपर्यंत आपल्याला वाळवायची. आता इथे मोहरीची डाळ घेतली आहे मी. एक कढई ठेवलेली आहे. त्याची गरम करायला. त्याच्यामध्ये मोहरीची डाळ मी इथे 100 ग्रॅमची 3 पॅकेट घेतलीत. म्हणजे मोहरीची डाळ मी इथे 300 ग्रॅम घेतलेली आहे. ती आपल्याला हलवून घ्यायची आहे. किती हलवून घ्यायची आहे? थोडीशी फक्त गरम करून घ्यायची आहे. फार जास्त आपल्याला ही भाजायची अशी नाहीये. थोडीशी म्हणजे आपल्या हाताला गरम लागेल एवढीच गरम करून घ्यायची आहे. ह्याच्यातला दमटपणा आहे ना, तो निघून जायला पाहिजे यासाठी. त्यामुळे अगदी थोडीशी हाताला आपल्या गरम लागली पाहिजे, एवढीच ही आपल्याला गरम करून घ्यायची आहे. फार जास्त भाजायची नाही. हे बघा, अशी हाताला गरम लागली, की ही बाजूला काढून ठेवायची. आता ह्याच कढईमध्ये मी उरलेलं जे मीठ आहे ना आपलं, साधारण हे पाऊण किलो मीठ आहे 750 ग्रॅम. ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ते पण भाजून घ्यायचं. मीठ जर थोडंसं भाजून घ्यायचं. फार भाजत बसायचं नाहीये मीठसुद्धा. गरम होईपर्यंतच भाजायचं. मोहरी आणि मीठ का भाजतोय आपण? कारण की याच्यातला दमटपणा आहे ना, तो निघून जातो. त्यामुळे मोहरी आणि मीठ हे भाजून घ्यायचं. आता ही मोहरी आणि मीठ आपल्याला थंड करून घ्यायचंय भाजून. आता हे मीठ थंड होईपर्यंत मोहरी जी आहे, ती काय करायची
अर्धी आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची. अर्धीच मिक्सरमधून याच्यासाठी बारीक करून घ्यायची, कारण की याची पावडर होते ना थोडीशी, तर ती छान मिक्स होते. मसाला जो आहे ना, तो छान मिक्स होतो याच्यामध्ये. नाहीतर डाळ जी असते ती मोकळी-मोकळी वेगळी राहते. त्यामुळे मसाला छान सगळा कैरीला लागला पाहिजे ना, यासाठी अशी डाळ जी आहे, ती मिक्सरवरून हे बघा मी कशी बारीक केली. एकदम पावडर पण नाही करायची, याचं पीठ करायचं नाही आपल्याला. थोडीशी जाडसरच बारीक करून घ्यायची आणि मग ती ह्याच्यामध्ये परत मोहरीच्या डाळीमध्ये घालून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं. सगळ्याच मोहरीच्या डाळीचं आपल्याला हे करायचं नाहीये. तो अर्ध्याच मोहरीच्या डाळीचं करायचंय मिक्सरमधून बारीक. आता हे तयार करून झाल्यानंतर इथे कैरी आपली वाळलेली असेल ना, तर ती आपण घमेल्यामध्ये काढून घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगते ही कैरी फक्त फॅनखाली वाळवलेली आहे. अगदी कडक करायची नाहीये, ही मऊच राहणार आहे. फक्त जे एक्सेस पाणी आहे याच्यातलं खूप जास्त जे पाणी राहिलेलं आहे, ते आपण काढून घेतलेलं आहे. आपल्याला कडक करायची नाहीये ही कैरी. आता ही कैरी सगळी ह्याच्यामध्ये घमेल्यामध्ये काढून घेते, ज्याच्यामध्ये मला लोणचं बनवायचंय. आता ही कैरी काढून झाल्यानंतर आपण इथे लोणच्यामध्ये जो मसाला तयार करून घालायचा आहे ना आपल्याला, तो बनवून घेऊयात. आता ही आपण तयार केलेली मोहरीची डाळ आहे ना, ती एका परातीमध्ये मी काढून घेतेय. ह्याच्याच वरती लगेच भाजलेलं मीठ आहे, ते थंड झालेलं आहे. ते मीठ ह्याच्यावरती घालून घ्यायचं. मीठ घालून झाल्यानंतर आहे ना, ह्याच्यामध्ये मी लाल तिखट घेतेय. 100 ग्रॅम आहे लाल तिखट हे. ते घालून घ्यायचं ह्याच्यावरती. म्हणजे हे तिखटच आहे आणि आपल्याला बेडगी मिरची पावडर पण घ्यायची आहे. बेडगी मिरची पावडर मी इथे 100 ग्रॅम घेतलेली आहे. ती सुद्धा ह्याच्यावरती घालून घ्यायची. कलर खूप सुंदर येतो ह्याच्यामुळे. त्यामुळे बेडगी मिरची पावडर 100 ग्रॅम घातली आहे. आणि आता इथे थोडंसं लोणच्याचा अजून छान फ्लेवर यावा आणि कलरही छान यावा, यासाठी मी इथे लोणच्याचा कैरी लोणचे मसाला जो आहे ना, तो घालणार आहे. हे 100 ग्रॅमचं 1 पाकीट आहे, असे मी 4 पाकिटं घालणार आहे याच्यामध्ये. काय होतं आपण कितीही चांगला मसाला बनवला ना, तरी बाहेरचा रेडीमेड मसाला सुद्धा खायला खूप म्हणजे त्याच्याने पण चव खूप छान येते आणि कलरही खूप छान येतो. त्यामुळे मी इथे 4 पाकिटं म्हणजे साधारण 400 ग्रॅम हा रेडीमेड मसाला घालतीये कैरी लोणच्याचा. तो घालून घ्यायचा आणि तो घालून घेतल्यानंतर मग व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हा आपला मसाला तयार होतो आणि ह्याच्यामुळे कलर खूप सुंदर तयार येतो हे अशा पद्धतीने मसाला बनवलात की. आता हे वरून-खालून पूर्ण सगळं मीठ वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मी ते हातानेच घेतेय, तुम्ही डाव्याने घेतले तरी चालेल. पण हाताने काय होतं परफेक्ट मिक्स व्यवस्थित करता येतं. त्यामुळे हातानेच मी इथे मिक्स करतेय. व्यवस्थित सगळा छान मसाला मिक्स करून घ्यायचा. ही खूप वेगळी पद्धत आहे लोणचं बनवण्याची. तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा. बनवायला अतिशय सोपं आहे. फार अवघड नाहीये आणि खूप छान टिकतं आणि कलरही खूप छान येतो याला. आता ह्या कैरीवरती सगळा हा मसाला जो आहे, तो पसरवून घ्यायचा. थोडा-थोडा घालून व्यवस्थित आधी थोडा घालायचा, नंतर पूर्ण हलवून घ्यायची कैरी आणि मग उरलेला बाकीचा परत घालायचा. आता मी थोडा मसाला ह्याच्यावरती घालून घेतेय. कैरीला सगळ्या बाजूने हा मसाला छान लागला पाहिजे व्यवस्थित. हे बघायचं. हे बघा आता छान मसाला मी सगळीकडे घालून घेतलाय. आता हे हलवून घेते जरा व्यवस्थित आणि मग नंतर बाकीचा मसाला घालूयात. म्हणजे कसं व्यवस्थित सगळ्या बाजूने लागतो हा मसाला. आणि हे खार जास्त व्हायला पाहिजे ना, म्हणून मी मसाला जास्त बनवलाय. काय होतं आपल्या कैऱ्या उरतात, तेल उरतं आणि खार मात्र संपून जातो त्याच्यातला आणि खार खायला खूप सुंदर लागतो भाताच्या बरोबर वगैरे. त्यामुळे मसाल्याला काय करायचं, मसाला इथे जास्त बनवला ह्याच्यासाठी, कारण की ह्याचा खार सुद्धा खूप भरपूर होतो. आता इथे उरलेला सगळा मसाला मी ह्याच्यामध्ये घालून घेतेय आणि मग पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतेय. तुम्ही बघू शकता ह्याच्यात भरपूर असा मी मसाला घातलाय. आता आपण फोडींना लावला ना, की तुम्हाला कळेल, की सगळ्या फोडींना व्यवस्थित असा मसाला भरपूर लागून जातो. त्यामुळे काय होतं, खार आपला खूप छान असा भरपूर तयार होतो. आता छान व्यवस्थित खालून वरून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता तुम्ही फोडी बघू शकता किती छान भरपूर मसाला त्या प्रत्येक फोडीला लागलेला आहे. आता काय करायचं, ही जी कैरी तयार करून घेतलेली आहे ना, ही बरणीमध्ये काढून घ्यायची. आपल्याकडे जी बरणी आहे, त्या बरणीमध्ये ह्या कैऱ्या सगळ्या काढून घ्यायच्या. आता मी इथे माझ्या साधारण 3 ते 4 बरण्या भरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी ही काढून घेते आणि एक छोटी बरणी जी मी रोज वापरणार आहे, त्या बरणीमध्येही मी ह्या फोडी काढून घेते आणि नंतर शेवटी थंड झालेलं तेल आपल्याला ह्याच्यावरती घालायचं आहे. आता आपण जे फोडणीचं तेल तयार करून घेतलं होतं, हे बघा हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता हे तेल जे आहे ना, ते ह्या बाटल्यांमध्ये वरून घालायचं आहे आपल्याला. आधी हे छान मिक्स मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे सगळा मसाला जो असतो तेलाच्या खाली बसलेला असतो ना, त्यामुळे तेल छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग ह्या बरण्यांमध्ये वरून घालायचं. आधी फोडी घालायच्या, नंतर वरून बरणीमध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेल किती घालायचं, बरणी घेतलेली आहे ना, त्या बरणीमध्ये अर्ध्यापर्यंत येईल एवढंच तेल घालायचं. फार तेल घालायचं नाही. 2 ते 3 दिवसानंतर ते लोणचं जे आहे ते मुरलं ना,
की पूर्णपणे बरणीच्या वरपर्यंत हे तेल येतं. त्यामुळे आधीच बरणीच्या वरपर्यंत तेल घालायचं नाही. अर्ध्यापर्यंत येईल एवढंच तेल आपल्याला बरणीमध्ये घालायचंय. फार जास्त घालायचं नाही. फार जास्त घातलं तर मग खूपच जास्त ते तेल होईल. मुरलं ना ऑटोमॅटिकच तेल वरती येतं 2-3 दिवसानंतर. तर आता माझ्या ह्या ज्या बरण्या तयार झाल्यात, मी सगळ्या बरण्यांमध्ये हे वरती तेल घालून घेतीये. आता हे उरलेलं जे तेल आहे ना, ते आता जे उरलेल्या फोडी होत्या, त्या मी एकाच डब्यामध्ये काढून घेतल्या आणि बाकीचं सगळं तेल त्या डब्यामध्ये वरून घालून घेतलं. असं वरून तेल घालायचं. तेलामध्ये म्हणजे आधीच ते तेल मिक्स करायचं नाही. छान मुरतात ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या, या तेलामध्ये. आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लागतं. असं नाहीये की तेल लागत नाही. व्यवस्थित सगळ्या बाजूने तेल लागतं. इथे उरलेल्या सगळ्या कैरीच्या फोडी मी एकाच मोठ्या डब्यामध्ये घेतल्यात आणि हे सगळं उरलेलं तेल ह्याच्यामध्ये वरून घालून घेतीये. तुम्हाला माझी ही लोणचं करण्याची पद्धत कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आणि हो, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशाच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. एकदा तुम्हीही या पद्धतीने नक्की करून बघा. खूप सुंदर होतं, वर्षभर टिकतं आणि खायला अप्रतिम लागतं आणि बनवायला तर अतिशय सोपं आहे. मी तुम्हाला दाखवलं अगदी त्याप्रमाणे. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.